मामा अथर्व कसा आहेस तू? आई अगं बघ कोण आलं, मामा आलाय मामा. अरे नुसता मामा नाही आलाय, आंबे घेऊन आलाय. आंबे अख्खी पेटी. कोकणातलं आहे मी. आमच्या कुटुंबातल्या एका नगासाठी नगावर आंबे आणेन. पेटी घेऊन आलोय. मामा हा आंबा कुठला आहे रे? हा खायचा. माझे विनोद आता तुम्ही करणार आहे का? म्हणजे आमची जात कुठली? त्याच्यात जात हा चोरटी आंबा. चोरटी आंबा म्हणजे? गंमत असते या जातीची. म्हणजे कोकणात काय अशी अनेक आंब्याची झाडं असतात आणि कोणी वालीच नसतं. येणारे जाणारे दगड मारतात, आंबा खाली पाडतात आणि शेकड्याने विकतात. तो हा चोरटी आंबा. यात अनेक प्रकार असतात बरं का. म्हणजे रायवळ असतो, हापूस असतो, त्यानंतर तो बेटकी नावाचा कुठला तरी एक आंबा असतो. अशा अनेक आंब्यांच्या जाती असतात. आणि गावात जेव्हा जत्रा होते ना त्यावेळेला गावजेवण असतं. हेच आंबे असतात. याचा आमरस असतो असा मस्त पिळून बिळून करत. मजा असते वेगळी. काय मजा यायची ते गावच्या झाडात. मजा केली रे अथर्व, तुला सांगतो. केळीच्या पानात जेवण, आजीच्या हातचं लोणचं, मावशीच्या हातचे मिरगुंड, फणसाची भाजी, गरम गरम पोळ्या आणि आमरस पातेल्यात नाही बरं का, बाटलीत. कसली धमाल असायची ना. आपण पण जाऊयात ना रे एकदा. वा रुचा, वाक्य चांगलं आहे पण असं होत नाही. सगळे म्हणतात कोकणात जाऊया कोकणात जाऊया, येत मात्र कोणी नाही बाळा.